तो वेळेपणा. मी त्या दिवशी गेलो होतो बाबाताई बरोबर त्या समारंभात. तर कितीतरी लोक काय काय वाजवत होते. ती एक माणूस छान मध्ये करीत होता. ते लोक काय आवाज होते. पण आपल्याला ते नाही आवडलं. कसला गोंगाट. त्यापेक्षा तुम्ही ही बाजाची पेटी वाजवता ना ती गोड लागते कानाला. तिला बाजाची पेटी नाही म्हणत, पियानो म्हणतात. बाई साहेब तुम्ही किती वर्ष हे सांगताय पण आपल्याला हे नाही जमलं म्हणायला इथल्या वर्षात. खूप वर्ष झाले रे हा पियानो आणून. या बंगल्याच्या घर प्रवेशा दिवशी साहेबांनी आणला तुमच्यासाठी. विसरलो. हा पण हे नाही विसरलो. अय्या आई तुझ्यासाठी आणला हा पियानो बाबांनी. त्यावेळी बाई साहेब काय सुंदर वाजवायच्या ही पेटी. खरंच नाही. हो पण त्यावेळी तुमचा जन्म झाला नव्हता. तुझ्या जन्मानंतर सोडलंच ते पियानो वाजवणं. मुलांच्या रागात वेळच कुठे मिळत होता. हे काहीतरी बोलणं बघा. रवीबाई नव्हत्या पण नितीन साहेब होते, रेखाताई होत्या. रोज रात्री साहेब घरी आले की तुम्हाला सांगायचे की पेटी वाजवायला. ती तुम्ही वाजवू लागला की वेड्या घर ऐकत बसायचे. ते सूर हरवले विठोबा. जाऊ दे. हे बघ तू आज आणि चहा बघ. रेखा आणि तुझी आता येते कॉलेज करून. मग मला नाही शिकवलं कधी. मी आपली अशीच शिकले. ऐकव ना ते गाणं. मला ऐकवायचं. ते सूर आता कसे उमटले. आता सूर उमटले तर ते अंगाई सूर. पट्ट्या त्या सांगून पाहते बाई. आता त्यांनी तुझ्या बाबतीत पुढे काय ठरवलं हे त्यालाच ठाऊक. बरोबर आहे. बाबा ठरवते पुढे काय करायचं काय खायचं. परमेश्वरच ते. नितीन आई आई हे घर आहे की तू. आम्हाला काही मदत नाही, आवडी निवडी नाही, भावना नाही. आम्ही जणू विकत घेतलेले गुलाम. आम्हाला जन्म दिलाय त्याच्या मोबाईलला. आज बाहेर कुणाबरोबर तरी भांडण झालेलं दिसतंय. भांडण रोजच आहे, जन्माचं आहे, जन्माला घातल्याबद्दलच आहे. बाप बाप म्हणे बाप. नितीन जी गोष्ट माझ्या तोंडावर बोलू शकत नाही ती अशी पाठीमागे बोलू नये. वेळ आली की तोंडावर बोले. तुला ठाऊक आहे का मला मला इंजिनियर व्हायचं होतं. पण बाबांनी ठरवलं की मी वकील व्हावं. मी घातलं ना कॉलेज. हा कुठला माशल्लो ताई तू असं सापड करते. पण तुझी व्यथा मी जाणतो. किती सुंदर चित्रकलाची तू शाळेत. खूप मोठी चित्रकर्ती व्हायचं स्वप्न होतं. पण बाबाने तुझ्या हातातला पेंटिंगचा ब्रश काढला आणि त्या जागी दिलास त्याचा स्ट्रोक. तुझी इच्छा असो किंवा नसो आता तुला डॉक्टरच व्हायला. नितीन मनातली प्रत्येक गोष्ट हातात येते तसं नाही. पण हातात जे आलं ते मातीत न घालवता त्याचं सोनं कसं आलं तर करावं. तुझ्या माझ्याकडं नाही बोललो कधी. आमचं भवितव्य ठरलंय. मी आयुष्यभर कोर्टात जाऊन प्लीज युअर ऑनर म्हणायचं आणि तू माणसाच्या देहाची चिरफाड करायची. पण मी बोललो की आमच्या प्रगतीसाठी तिच्या भवितव्यासाठी. अगं तिला संगीत कलेला वाहून घ्यायचं. पण मला खात्री आहे
तिच्या अंगातील कलागुणाचा गुण करते बाबा, स्वतःच्या लयकीसाठी, स्वतःच्या हट्टासाठी. का तर ते पैसे कमावतात, आमचे वडील आहेत, आम्हाला 2 वेळा जेवायला घालतात, आमच्या शिक्षणाचा खर्च करतात. ताई, या वैभवशाली घरात जन्माला येण्यापेक्षा एका साध्या मजुराच्या घरी आपण जन्माला बसतो तर फार सुखी झालो असतो. तिला स्वतःच जीवन तरी जगलं असतो. इथे काय झालं बाई या पोराला? त्याचं काय चुकलं आई? काही जणांना मनात उघड बोलता येत नाही, काही जणांना येतं. नितीन असे उघड बोलला ते मनोमनी बोलत असते मी स्वतःशी. तू सुद्धा अशी बोलत असशील ना रेखा? आई घोड्याच्या डोळ्यांना झापडं बांधतात, त्याने मालकांना आखून दिलेल्या मार्गाने धावावं म्हणून. माझी आणि तिची तीच गट झाली आहे. पण प्रवीण तरी ती गट होऊ देऊ नकोस. तिला तरी तिचं आयुष्य जगू द्यायला सांग बाबांना. रेखा रेखा तुला कोणा काळजी करूस? मी सांगितलं तुझ्या बाबांना. बाबा रागवते तू जाऊ. मी सांगायला लागलो म्हणून मला भीती वाटते बाबाला रागायची. चल वेळी पोहोचली. अगं तुझ्यावर खूप प्रेम आहे त्यांचं, तुझ्यावर नाही रागवायचे. आई, तुला आठवतंय? मी आजारी पडले होते. तिच्या आदल्या दिवशी खूप ताप भरला होता अंगाला. बाबांनाही कळतात ते किती रागवले. माझ्या अंगाला हात लावून माझा तापही नाही पाहिला. उलट म्हणाले, परीक्षा चुकवायची पण कार्तिना तापाचं सो मांडले, मरू दे कार्तिला. प्रवीण आई, म्हणून आपल्या हातात बाबा. तिने संजयच्या वेळी असं आवडतं काही बोलायचं तर. तशी समजा ताप असताना मी ट्रेनिंगला बसले. मी फोन मिळवला. बाबांच्या उद्या पासही होशील. बघ तुझे बाबा तुझं किती कौतुक करतील ते. हो का? हॅलो हा हो मी गोवा आणि पोचवीन द्या तुमच्या घरी वेळेवर. हा हो अगं तुला मैत्रिणीचा फोन होता, संगीत सभेला जायचं ना तुम्हाला? हो, पण बाबा त्यांना मी सांगेन. चल लवकर तुझी तयारी करून देते. चल चल लवकर. हॅलो कोण? प्रिया? कोण प्रिया? हॅलो, मिलिंद? कोण मिलिंद? अय्या मिलिंद, माझा फोन. हॅलो मिस प्रिया, सॉरी रॉंग नंबर. हे? माझा फोन? हॅलो प्रिया, मी नितीन बोलतोय. हो, आता फोन घेतला होता घाईनं, तो आमच्या धांदळ बहिणीनं. अरे आमचे बंधुराज असे कुणाचाही फोन आपलं समजून घेतात. हो हो हो, पण मला नाही येतात. खूप वाट पाहिलीस. तुझ्याबद्दल नाही, मगापासून मिलिंदला 3 रॉंग नंबर लागले. जाऊ दे रे, पब्लिक फोनवरून फोन केला की असंच होतं. असं नाही होणार, असं नाही होणार. खरंच नाही. उद्या मी नक्कीच येतो संध्याकाळी. संध्याकाळी नाही जमायचं रे. दुपारचा शो पाहू. समर ऑफ 42. आमचे टीम सुद्धा म्हणाले प्रत्येक मुला मुलींना जरूर पाहावं असं चित्र आहे. काहीच अर्थ नाही. फुकट पैशाचा आणि वेळेचा अभाव आहे. कॉलेजची ट्रिप म्हटलं की महिन्याचं रेशन सुद्धा प्रोफेसरांचं. हो हो हो. कथा काका खाजगी देशात असताना या देशात असताना मी आहे. कमिशनर ऑफ पोलीस मिस्टर सदानंद भोजके. करेक्ट. पण मी आलो तेव्हा दोन्ही आरोपींचा कसला कट चालला होता. कट कसला काका? मी आपली मैत्रीण
चित्रकला वा वा. आणि तुझी प्रिया काय करते? आज स्कूलला आहे दुसऱ्या वर्षाला. म्हणजे कला आणि कायदा चांगला विरोधाभास आहे. पण गुन्हा हा फार वाईट असतो. कसला गुन्हा काका? प्रेम करण्याचा. आणि हा गुन्हा सिद्ध झाला तर त्याला शिक्षा येतच. कसली? जन्मठेप. हा तुमचा चहा. अरे वा. आणि साखरेचा न सांगता माझा चहा आणला. हा आवाज ऐकला. अरे कमवलेला आवाज आहे हा. या आवाजाला गुंड लोक आवडतात. पोलीस आणि गवाई म्हटलं तर त्यांना आवाज हा कमवावाच लागतो. भाऊजी आज बऱ्याच दिवसांनी वाट चुकलाय. आमचं कामच तसं. सूर्याला सुद्धा 12 तासाची ड्युटी असते. पण आमची ड्युटी 24 तास. रात्री बेरात्री केव्हा गुन्ह्याच्या तपासाला जावं लागतं. बरं झालं बाई तुम्ही लग्नच तरी केलं. लग्न झालं असतं तरी लाईनच कसली घेतली असते आपण. जाऊ दे. आमची भरती आहे फक्त. तुझ्या इकडे आहे तुझा. भाऊजी, तुमच्या ओळखीनं रिझल्ट आधी नाही का काढायचा? गलत बात. माणसाला नेहमी कायदेशीर असावं. ते खरं सांगू वहिनी, उद्या काय होणार आहे ते आजच करून घेण्यात काही मजा नाही. बसली आहे. त्यातून आमची बसली पास होणार त्याची खात्री आहे आम्हाला. बघा ना, ही आपली उगाचच नर्वस झाली आहे सकाळपासून. बरोबर म्हणजे तू पास होणार. सकाळी मी पेढे घेऊन येणार. पोलीस कमिशनरच्या लाडक्या बसणीला नापास करण्याची काय हिंमत आहे त्या SSC बोर्डाची. काका, प्रमिला लहान का होते शिरी म्हणायला? ही मोठी झाली लग्न होऊन सासरी गेली. ती मुलांची आई झाली तरी मी गेला पलटीच म्हणणार. माझा अधिकारच आहे तो. भाऊजी, काय तो म्हणते? अहो या लोकांना काय कल्पना? तुमचं तुमच्या बहिणीवर किती प्रेम आहे. रेखा, प्रीती, तुम्हाला ठाऊक नाही. पण प्रवीण 6 महिन्याची असताना मी खूप आजारी पडले होते. हॉस्पिटलला ठेवली होती मला. त्यांना आपल्या कामापुढे वेळच होती म्हणता पण भाऊजी प्रवीणला आपल्याकडे घेऊन गेले आणि तिचं सार केलं. प्रत्यक्ष आई होऊन 1 वर्षभर. त्या निष्पर्ण आयुष्यातला तेवढाच काय तो मोहर दिला होता. किती वेळा आमचे कपडे खराब केले या बहिणीनं शू 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 करून त्याचा पत्ताच नाही. मोठमोठे गुंड लोक मला घाबरायचे. पण ही गोष्टी मला हुकूम सोडायची. पोलीस ऑफिसरला एकदम सखाराम करून ठेवला. काय गं बशी? विद्यार्थ्यांचं काय करणार? तिला जायचंय संगीत अकॅडमीमध्ये शिक्षण घ्यायला. आता तुम्हीच तुमच्या मित्राला सांगितलं तर. तिला ऐकला ना तर सांगणारच नाही. करायलाही भाग पाडेल. आणि नाही ऐकला तर तडीपार करेल तुमच्या नवऱ्याला. हं? आमचे मित्र इतक्या निघतील असं वाटत नाही. बरं मी निघतो. रात्री मीटिंग आहे पोलीस प्रमुखाची. तुमच्या नवऱ्याला सांगा मी येऊन गेलोय म्हणून. हो. उद्या सकाळी येईन पेढे खायला. त्यांनी नाही भेटली समज काढीन म्हणा. बरं. आमची काका म्हणजे अजय पेटली आहे. पोलिसांकडे तर वाटतच नाही. ते फक्त आपल्या घरी बाहेर त्यांचं नुसतं नाव ऐकलं की लोक थरथर कापतात. या घरावर त्यांचं विलक्षण लोक. आमच्या लग्ना आधीपासूनची ओळख आहे त्यांची आणि आमची. पण तेव्हा पोलिसात नव्हती. विमानतळ काय चालवायला शिकत होते. तेव्हा हा बंगलाही नव्हता. तिथंच खोली होती गोरेगावकरांच्या दारी. खरंच आई? हो. इथे राहत असताना बाईसाहेब यांच्या आमच्या साईबाबा भेटायला. म्हणजे आई तुमचा प्रेमविवाह नव्हे बाबांची. खरं नाही मला वाटत. हल्लीच्या तुमच्या दोघांच्या वागण्यावरून. अरे लोणच्यातल्या आंबाला झाडावरच्या पेरीची आंबट गोड चव कशी? पटलं बाईसाहेब. पण बाईसाहेब त्यावेळी सदानंद साहेबांचं सुद्धा लग्न ठरलं होतं. दोन्ही लग्न एकाच वेळी करायचं ठरलं होतं. आपण खूप ठरवतो रे विनोबा.
भाऊजींच्या नशिबी शेवटी जन्मभर एकटाच राहण्याचा शाप होता. त्याला कोण काय करणार? तुम्हाला सांगतो नितीन साहेब, त्यावेळी आमच्या साहेबांचा स्वभाव काय होता, अगदी गोड. पण बाई साहेब भेटायला आल्या ती तर विचारूच नका. छे, काहीतरी. आता काहीतरी. बाई साहेब भेटायला आल्या की साहेब मला सुट्टी द्यायची, निवांत पैसे द्यायचे सिनेमा बघायला. बाई साहेब असतात. साहेब आले, साहेब आले. आपले साहेब तो हॉस्पिटलात गेला. त्याच्या मुलाला अपघात झाला म्हणून. मुंबईत रोज शेकडो अपघात होतात, त्याला जायची परवानगी कुणी दिली? मी ठीक आहे. गुरखा एकीकडे फाटकाचं झाड तुम्ही चुगडीचं कुणी आलं होतं? नाना साहेब आले होते. ते आल्याबरोबर सांगायला काय झालं होतं? चहा घेणार की एकदमच जेवणार? रोज 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 प्रश्न विचारू नका. तुम्हा लोकांची जेवणाची वेळ झाली की तुम्ही जेवून घ्या. विकोबा वाणी मला जेवणाचं वाटलं म्हणजे हॅलो, किती जाणार तू? नो, याचा अर्थ मराठीच नाही. ऑफिसची कामं ऑफिसात करतो मी. अँड यू नो दिस इज नॉट माय ऑफिस. गुड नाईट. बाय द वे, मगाशी माझे दोन्ही फोन्स एंगेज का होते बरं? बराच वेळ. नाही, मला काही ठाऊक नाही. तुम्हाला कधीच काही ठाऊक नसतं. एका फोनवर मी होतो आणि दुसऱ्या फोनवर ताई होती. तुमच्या मित्र मैत्रिणींना वेळ जात नाही म्हणून फोन करण्यासाठी हे फोन घेतले नाहीत मी. ठीक आहे, उद्यापासून आम्ही पब्लिक फोन करून बोलतो. ही अक्कल आधीच सुद्धा हवी होती. नाउ गेट इन युअर रिस्पेक्टिव्ह रूम्स अँड स्टडी बोथ ऑफ यू. आय मेड इट. उद्या रिझल्ट आहे तुझा. नापास झालीस तर मी काय करणार नाही. आमच्या घराण्यात आजवर कोणीच नापास झाला नाही. फक्त माझा धाकटा भाऊ नापास झाला होता, पण तो पुन्हा घरी आलाच नाही. तो जिवंत आहे की मेला हेही मला ठाऊक नाही. कळलं?
मोहनराम पेपर मला समोरही राहिलं. विचार केला आधी पेपर की आधी पेढे. शेवटी पेढे घेऊन आलो बघा. आधी पेपर आणायचा. पेपर मला आता टाकलाच पेपर. पण आयत्या वेळी पेढे कुठून आणायचे? तुम्ही पास होणार म्हणजे होणारच. अहो निश्चित साहेबांच्या विवेकाताईच्या वेळी आदल्या दिवशी पेढे आणून ठेवले होते. अंडेच पेढे हे काय चार देऊ. अरे आता आठवली तुझ्या. काय ग आज रिझल्ट तू लवकर होतीस का रात्रभर झोपलीस नाही? वेळ होती. अगं उगाच काय घाबरायचं त्या तेवढं? हा हे बघ आतापर्यंत प्रत्येक परीक्षेत वरचा नंबर काढतेस की नाही तू? मग वेळ बस रे मी आलीच देवाला वेळ अगं प्रमे एवढं काय टेन्शन घेतलं रिझल्टचं? म्हटलं मी आणि नितीन सुद्धा बसलो होतो एसटीला. अगं रिझल्टच्या दिवशी तर आईने उठवलं मला पेपरात नंबर पाहिल्यानंतर. मग स्कॉलर लोकांचं काय बाई? बघू 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 तोंड बघू आमच्या मम्मा ताईचं. इकडे. मी सांगू तू रिझल्टला घाबरलेली नाही बाबांना घाबरले होय ना? अगं उगीचच काय घाबरायचं बाबांना? तुझं ऐकलं नाही? बाबा काय म्हणाले ते? काय म्हणाले? म्हणाले नापास झालीस तर मी गय करणार नाही. आमच्या घराण्यात कोणी कधी नापास झालं नव्हतं. एक भाऊ झाला होता पण तो पुन्हा घरी आलाच नाही. ताई ताई त्यांना शिवलीला असेल का गं? प्रवीण काहीतरी काय डोक्यात घेऊन बसते? अगं बेटे परीक्षेच्या निकालापेक्षा आपलं आयुष्य जास्त मोलाचं आहे. तू जा भाऊ आपल्या रूम मध्ये जाऊन पड. मी पेपर घेऊन येते नंबर पाहते मी तुला उठवते. जा ग बाई जा. पेपर
दिवस पावला रे बाबा. कारण हे उठले आणि प्रवीण नापास झाल्याचं कळलं ना तर खैर नव्हती पोरीची. तू एकटी झालीस आणि प्रवीण काय म्हणजे मी एकटीच गेली होती पेपर आणायला. तुझ्या बरोबर प्रवीण नव्हती. मग गेली कुठे ही पोर. मला तर वेळ लागायची पाळी आली. बाबांच्या भीतीनं एखाद्या मैत्रिणीकडे जाऊन बसली असेल. मग मला असं जबाबदारी का वाटलं वेळ. अगं बहीण जिद्दी ती मन जिद्दी. तू स्वस्त काहीच पाहू. मी आणि कितीतरी 4-5 प्रतिनिधी जाऊन पाहून येतो. हो लवकर स्वस्त पाहून ये. चहा आणि साहेब आधी पेपर आला का बघ. पेपर बाईसाहेबांकडे. येऊन येतो मला. बाईसाहेब पेपर. विकोबा जातो आपल्या कामाला. तो पेपर या पेपरात रिझल्ट आलेलाच नाहीये. रिझल्ट की प्रवीणचा नंबर. तो पेपर एकूण नापास झाला. माझं नाव कापलं काठीनं. कुठे आहे ती? खरंच मनापासून अभ्यास केला होता मी. रात्र जागत होती. अंगात ताप असताना सुद्धा पहिलीला बसली पोर. मी विचारलं कुठे आहे तुम्ही? ती सकाळी पाणी गेली तुमच्या भीतीने. ती गेली की तुम्ही पाठवली तिला? अहो, मी कशाला पाठवू. उलट मीच रेखा आणि नितीनला पाठवलंय तिला शोधून आणायला. ती घरी आली की मला सांग. पण तुम्ही काही बोलू नका. फार हळवी आहे ती पोर. हळवी माणसं जगात जगायला लायक नसतात. असं कसं म्हणता तुम्ही. खरं म्हणजे अशा वेळी तुमच्या सांत्वनाची गरज आहे तिला. ते डिपार्टमेंट तुमचं आहे. तुमच्या दाडामुळेच हे झालं. बाहेर तोंड दाखवायला जागा ठेवली नाही दाटीनं. जगात काय कुणाच्या मुली नापास होत नाही. होत असतील. मी माझ्या मुलीविषयी बोलतोय. माझी मुलगी आहे ती. शाळेपासून कॉलेजपर्यंत फर्स्ट क्लास फर्स्ट येणाऱ्या दिनानाथ लाडांची. तिला नापास होता येणार नाही तर सामान्य वडिलांच्या मुलीसारखं. अच्छा म्हणजे तुम्हाला राग आलाय तो प्रवीण नापास झाले म्हणून नाही तर तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसलाय म्हणून. तसंच समजा हवं तर. प्रतिष्ठा आधी मिळवावी लागते. ज्याला ती मिळते त्यालाच तिला लागलेला धक्का जाणवतो. लोक क्षणी प्रवीण माझ्या समोर असती तर हंटरनं फोडून काढली असती गाठीला. दुसरं केलं काय आयुष्यभर तुम्ही. स्वतःचा मोठेपणा राबवला आमच्या घरी. स्वतःचे हट्ट पुरवले आमच्या भावनांचा बळी. आणि शिस्तीच्या नावाखाली तुरुंगाची कळा आणली त्या घराला. झालं तुमचं बोलून. आता माझं आहे का? हे घर माझं आहे. यातलं वैभव माझं आहे. मी कमावलेलं आहे स्वतःच्या मेहनतीवर कर्तबगारीवर. इथली प्रत्येक गोष्ट माझ्या मर्जीप्रमाणे घडणार. माझा मोठेपणा माझ्या मर्जीप्रमाणे मी घडवणार. कारण त्या मोठेपणाची फार मोठी किंमत दिली मी. त्याची वसुली तुम्ही आमच्याकडून करणार. दिनाला अहो कशाला मिळवणार हे वैभव ही प्रतिष्ठा हे मान पराक्रम. त्यापेक्षा जास्त सुखी होतो आम्ही त्या चाळीच्या सिंगल खोलीमध्ये. पण मी गुदमरत होतो त्या मध्यम वर्गाच्या पुराड्यात. पण त्या पुराणात माया होती, आपुलकी होती, प्रेम. रेखा त्याच पुराणात जन्माला आली. तुम्हाला आठवतं लहान असताना एकदा रेखाला पोहर आला. तिला एवढी सुद्धा जागा शिल्लक नव्हती अंगावर. गाडीवर सुद्धा सारखी तगबग चालायची ना पोरीची. तुम्ही
असे कसे बदलणार दीनानाथ? असे कसे बदलणार? कुठं गेले ते दीनानाथ? खरंच, कुठं गेले ते दीनानाथ? बायकांनी हलून असं रडत जाऊ चांगला वॉश असतो डोळ्यात. हॅलो सदा, काल तू येऊन गेलास ते कळलं. प्रमेबद्दलही कळलं असेल. म्हणूनच पुन्हा मागं. अरे हे झालं कसं? उत्तर सोपं आहे. अभ्यास केला नाही, नापास झाले. नाही काहीतरी घोटाळा झालेला दिसतो. आपण घोडा म्हणून पेपर मागून घेऊया प्रिंट तपासणीसाठी. हो, मी ते सुचवणार होते. त्याचा काही उपयोग नाही. उगाच पैशाचा आणि वेळेचा अपव्यय. अरे पैसा मी खर्च करीन ती वेळही, पण आमची बसीड आहे कुठे? याच्या भीतीने सकाळीच आपल्या मैत्रिणीकडे जाऊ बसलीये. हातून पुन्हा घडल्याशिवाय माणूस तोंड चुकीत नाही. तुला पटेलच. बरीच लोक सुद्धा कधी कधी संशयाचा फायदा घेतात. बरोबर. तू चहा घेणार की नुसता ब्रेकफास्ट? आणि सवयीला हा? आणि ते सर्व मैत्रिणीकडे जाऊन आले. पण ती तिथे नव्हती. ती गेला इथे मास्तरांच्या घरी. काय धक्का लागतोय का पाहिला. ऐकलं का हो? ऐकलं का तुम्ही? हो, तुम्ही तरी काहीतरी करा हो. मला तर काहीच सुचत नाहीये. वहिनी, तुम्ही गावी नका, मी असणार. हॅलो, पोलीस हेडक्वार्टर्स. मी सदानंद वैद्य बोलतो. सकाळपासून एक मुलगी बेपत्ता झाली. वय 16 वर्ष, गोऱ्या रंगाची, उंच, स्कर्ट घालणारी. वहिनी, निळ्या रंगाचा स्कर्ट घातला होता कधी ना? निळ्या रंगाचा. ब्लू रंगाचा स्कर्ट आहे अंगावर. नाव प्रवीण दीनानाथ दास. मी त्यांच्याच घरून बोलतो. सर्व पोलीस स्टेशनला खबर द्या. पहिल्याच्या गाड्या पाठवा. बस स्टॉप, रिक्षा सब तपासा आणि मला कळवा. आय एम हिअर ऑन दिस लाईन. 346629. आमचा काका वाद झाला आहे. ताबडतोब बसलेल्या शोधून काढून घेऊन निघाले. आई, किती मला घेऊन आलात का प्रवीणला? हा? नाही, तुम्हाला कुणालाच काळजी नाहीये माझ्या पोरीची. मला जायला मात्र सुद्धा मला जायला हवं. मी तिच्या सर्व मैत्रिणीकडे मास्तराकडे जाऊन आलो. बोर्डाच्या ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन आलो. पण तिचा कुठेच पत्ता नाही. जाऊन जाणार कुठे? भूक लागली की येईल आपोआपच घरी. काका, नक्की तुमचा फोन. हा, सगळं म्हणजे. बोला. हा. दीनानाथ? हा, बरोबर. हॅलो दीनानाथ, हे पहा, तुमच्या खोट्या दाखवण्याची मला गरज नाही. माझी मुलगी नापास झाली आहे. तुम्हाला शोक सभा बोलवायची असेल तर बोलवा. मध्यमात न मिळालेले पुस्तक प्रणाली रिकामी आहे. तू इडियट. हॅलो दीनानाथ, होय, माझी मुलगी नापास झाली आहे. होय, सदा येतो. हॅलो. त्याला माहिती आहे. आकाशात त्या मुलीचा. भाऊजी, त्याला मला लवकर घरी घेऊन या प्रवीणला. प्रवीण त्याच्या पोटाची काही असं झालंय मला. काय? तिच्या? हो. काय ती? अरे ती दुसरी कुठली तरी मुलगी असेल. काय? तिच्यापेक्षा ती सापडली. तिच्यावर नाव व पत्ता आहे.
बदनामी होईल ह्या घराण्याची. बदनामी आणखी आणखी काय बदनामी व्हायची राहिली या घराण्याची. नितीन, ताई ताई काय झालंय. भाऊजी, चलायचं ना प्रवीण राहण्याला? एकटी असेल ती. तुम्ही इथंच थांबा. मी आहे ना तिथं माझ्या बरोबर. त्याला कशाला? त्याला कशाला? नाही. ह्या. त्यालाही बरोबर घ्या. आणि तिथे जाणार अडकून ठेवा त्याला तिथं. पोटच्या पोरीच्या फुलाच्या अनुभवावरून. भाऊजी, या ना. या सैन्याला बळी घेतला माझ्या प्रवीणला. विकोबा, हा पैसा आहे तरी घेणार ब्रेकफास्ट नाही. आजकाल तर नीट जेवत पण नाही. मी आज उपवास आहे बाईसाहेबांचा. तुला काय वाटतंय? नाही. पवाताईला जाऊन आज 1 महिना झाला. काही ऐकत अधून मधून लंघन ठीक असतं प्रकृती. हे काय काही खाल्लं नाही तुम्ही? खाण्यासारखं काही चांगलं केलं तर खाता येईल. रोज तोच ब्रेकफास्ट, तेच काम, तेच चेहरे. घेऊन जातो ब्रेकफास्ट. छत्री
दिगंबर गौरिंबर शाळीग्राम इन्शुरन्स एजंट वाटून दे जाणार. या कार्डावर लिहिलेलं वाचलंय. बसा. काय काम होतं? बोलता तर आहात. ते पहा, तुम्हाला काय बोलायचं असेल तर लवकर मला इथं बऱ्याच अपार्टमेंट्स आहेत. कामाचं बोला. गेल्या महिन्यात आपल्या एका मुलीनं आत्महत्या केली. मग त्या मुलीचा आमच्या विमा कंपनीत 1 लाखाचा विमा भरला होता. हो, मॅरेज पॉलिसी होती. त्याबद्दल आपला प्रेम अधिकार आहे. हेच तुमचं कॉन्फिडेन्शियल महत्वाचं काम. नाही, मी पुढे बोलू का? बोला. म्हणजे त्याचं काय आहे, तुमचा क्लेम जरी आपल्याकडे आला तर तो पास होईल याची खात्री नाही. कसं? काय करू का? हो, प्रत्येक गोष्टीत परवानगी कसं विचारता? सांगा. काय असं वर्तमानपत्रातून ज्या बातम्या येत आहेत त्यावरून आत्महत्या केली असं झालेलं आहे. काय असं द्या हो. पण विमा कंपनीच्या कायद्यात आत्महत्या बसत नाही. म्हणजे नैसर्गिक मृत्यू आला मला नाही मिळाला तरी चालेल. का? अहो, 1 लाख रुपयावर पाणी सोडणार. मी एक सुचू का? तुम्ही असं करा, तुम्हाला जे काही सुचवायचं असेल ते ऑफिसात घेऊन माझ्या सेक्रेटरीला सुचवा. असा उलटा डास कशाला? मी जास्त वेळ घेणार नाही. असा तुमचे मित्र आहेत मोहिते, पोलीस कमिशनर. हो, त्यांना सांगायची आणि केस अशा करायची. वर्तमानपत्रवाल्यांची मूठ टाकायची. झालं तुमचं बरोबर. मिस्टर औदुंबर दिगंबर. तुमची सुचू का? कसली? माझ्या गावाची औदुंबर हे माझ्या वडील. मी दिगंबर. दॅट बेटर लिटर. तेव्हा मिस्टर दिगंबर औदुंबर शाळीग्राम आपण जाऊ शकता. मला क्लेमची आवश्यकता नाही. असा खास कशाला? बरं, मी बघतो. माझं कार्ड आपल्या टेबलावर आहे. कधी गरज लागली तर बोलवा. विकोबा, काय चालेल? रेखा आणि नितीनला मी बोलावलं तुमचा आता.
रेखा, नितीन, मी तुम्हा दोघांना का बोलावं याची कल्पना आहे तुम्हाला? नाही. मी तुम्हा दोघांना कॉलेजात घातलं ते शिक्षणासाठी, माझ्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी नाही. म्हणजे बाबा वर कोण करून विचारते? हा मिलिंद कोण? आणि नितीन, मी प्रिया कोण? तुम्ही नाही दिलं उत्तर, तरी या पत्रात त्याचं उत्तर आहे. कुणाकडून आलं हे पत्र? त्याच्याशी तुम्हाला कर्तव्य नाही. बाबा उगीच कोणीतरी खोटं नाटक पत्र पाठवलं की त्यावर विश्वास ठेवता तुम्ही. म्हणजे तुम्ही मिलिंद नावाच्या डॉक्टर बरोबर ओळख नाही. ओळख असणारच. आम्हाला प्रॅक्टिकल शिकवायला येतात ते. मला वाटतं सर्जनचं प्रॅक्टिकल ऑपरेशन थिएटर मध्ये घेतात, सिनेमा थिएटर मध्ये नाही. म्हणजे बाबा हा तुझा आणि त्या मिलिंदचा मेट्रो सिनेमात शिरतानाचा फोटो. Any explanation? Then it must be stopped immediately. You can go. हा. पुन्हा या बाबतीत माझ्या कानावर काही आलं तर you know the consequences. Now you other. आता आपली केस. तुम्ही कशाला तसली घेता सांगण्याची? पत्रात लिहिलं ते खरं आहे. माझं प्रियावर प्रेम आहे. आम्ही दोघं फिरायला जातो, सिनेमाला जातो. आपला स्पष्ट वक्तेपणा मला आवडला. पण हे कार्य कुणाच्या जीवावर चालवता आहात आपण शंभूराजे? तुम्ही दिलेल्या पॉकेट मध्ये वर. पोरीला घेऊन फिरण्यासाठी, पिक्चर पाहण्यासाठी मी तुम्हाला पैसे देत नाही. या महिन्यापासून आपण पॉकेट मध्ये बंद करू शकता. नुसता पॉकेट मनी नाही, त्या घराचा दरवाजा सुद्धा. पण ही जबरदस्ती का? मी आणि ताई काही लहान नाही आता. आमचं हित अनहित कळतं आम्हाला. नो मोर डिस्कशन. या घराचं जायचं असेल तर मी सांगेन तसंच वागायला हवं. तुमच्या तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही आमची लग्नही ठरवा. ती मी कधीच ठरवली आहे. नको येऊ. That's all. Hello, Sudha. Good morning. आज पुष्कळ दिवसांनी आठवण झाली आहे. पंधरा दिवसापासून आमची बसणी नसलेल्या ह्या घरात यायला मदत केली नव्हती. भावा, तुम्ही पोलीस खात्यातले लोक इतके सेंटिमेंटल असाल असं वाटलं नव्हतं. पोलीस खात्यात सुद्धा माणसंच असतात. वरून येताना काळजाचा छोटासा होईल, पण आपल्याच घेऊन आले. बहिणी कशी आहे? उपास सभा आहे तिथे. उडाली बनण्याची लक्षण. ते बहिणी का जेवत नाही हे तसं काही तुला ठाऊकच नाही. जाणारच असो, पण इथे राहणाऱ्याने आपल्या जीवाचे हाल का करून घ्या? किराणा, अरे कुठल्या दगडाने बनवले तुझे गाडी परमेश्वराने? अरे पुन्हा सांगते निराधासाठी तुझी मुलगी, तिने हात पात केली तरी तुला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही. अरे तिच्यासाठी एक टिपूस आला नाही तुझ्या डोळ्यात. अश्रू हे दुसऱ्या लोकांचं लक्षण आहे. मला अश्रूची कीव येते, स्वतःच्या नव्हे तर दुसऱ्यांच्या. पण दीनानाथ, तुला जेव्हा अश्रूचा खरा अर्थ कळेल तेव्हा तुझ्या करता एक अश्रू डोळ्याला कुणीच होणार नाही. मी वाट पाहीन त्या दिवसाची. विकोबा, काढून ठेवलेस माझे कपडे? हो साहेब. मी आलोच चेंज करू. तू बरेच तोवर तुझ्या दुःखी बहिणीचा साथपण करीन. भाऊजी, आज आठवण झाली होय या घराची. आठवण रोज यायची बहिणी. तुमची वचने नाही राहता या घरात. म्हणून आवडेलच ना साधारण. कशाला उगाच या दुःखाच्या स्मृती उघडतात? मी तरी काय करू हो भाऊ? जन्म दिला होता मी त्या पोरीला. नऊ महिने भार गायला होता मी तिचा. अजून महिला सुद्धा पुरा झाला नाही तिला जाऊन.
असणार पण तुम्हाला हे काय निघून आहे मला मला कोण आहे माझ्या बाजूने विश्वास भाऊजी, मी ना मी इथे एकटीच बसले. एकटीच. आणि अचानक पियानो वाजू लागला. हो, मी पाहिलं भाऊजी, आपली प्रवीण पियानो वाजवत होती. हो, खरंच. मला जवळ आलेली माणूस म्हणाली, "बाई, खरंच खूप अभ्यास केला होता ना मी. कशी का नापास झाले मी?" बाबांचा राग गेला ना ग आता. त्याच्या म्हणावं, तुमच्या भावाप्रमाणे नापास झाले. म्हणून मी नाही आले परत घरी. पहिली आता हे विसरून जायला हवं सारं. विसरले असते हो भाऊजी, विसरलेही असते. तिने एका शब्दाने माझी विचारपूस केली असती तर. दुःख वाटून घेतल्याशिवाय कमी होत नाही भाऊजी. तुमचं लग्न झालं असतं तर कळलं असतं. लग्न न करता अपत्य विराची शिक्षा दिली मला या देवा. ते नाव घेऊ नका त्या देवाचं या घरात. खूप केलं मी त्या देवाचं माझ्या प्रवीणसाठी. हो, ती परत यावी म्हणून किती नवस बोलले मी. पण नाही आले दया त्याला. मग मी तरी कशाला परवा करू त्याची? आमच्या घरात मला एकही देव सापडायचा नाही भाऊजी. पहिली सगळ्या बुडून आले मी समुद्रात. त्यालाही कळू देते. बुडून मरताना काय यातना होतात ते. काय यातना होतात. ते रोज पाहावं लागतं मला. फार लावून घेतलेलं दिसतं वहिनीनं मला. खात नाही, नीट जेवत नाही. सारखी या पियानो जवळ येऊन बसते. रात्रीमध्ये उठून बाहेर येते व सांगते, "मी पियानो वाजवतेय. तुम्हाला नाही ऐकू येत? मला येत." मी मग एकटीच रडत बसते. का मग तुम्ही काय नाही समजवत तिला? काही दुःख समजवण्याच्या पलीकडे असतात वेगळ्या. काका, मला वाटतं बाबांनी समजून घेतली असती आईची तर कदाचित हे दुःख विसरूही शकली असती. वहिनी तेच म्हणाली घराची. पण दिलाला दुःखाचा हट्टी एक कळली. स्वतःच्या मनातल्या मनाकडे पण बाहेर हे कसुही दिसायचं नाही कुणाला. आणि तुम्ही त्या दिवशी प्रवीणला इथे आणल्यानंतर एखाद्या लहान मुलासारखे रडलं. बाहेर कुणालाही सांगू नकोस. त्यांना विश्वास नाही वाटत. त्यांना खरं नाही वाटत. काका, तुम्ही असे हळवे. मी बाबा तसे कठोर. तुमची मैत्री कशी काय जमली म्हणते मी. मैत्री मोठी अजब चीज आहे. ती होते तळ्यातल्या चिखलात कमर फुलते. ती त्या तळ्यातल्या चिखलात बेडूकही असतात. ती बेडकाची ती कमळाची मैत्री कधी झालेली पाहिलं. उलट त्या कमळाची मैत्री करायला दूरच्या राना वनातून भ्रमर आहे. बहुत खूप सदानंद, बहुत खूप. तू कवी आहेस त्याची कल्पना नव्हती मला. कवी व्हायला तसं हळवं मन असावं लागतं. आणि पेन मध्ये साईड नसली तरी डोळ्यात पाणी असावं लागतं. तुमच्या नावाची आहे. SSC बोर्डाची कशाबद्दल आहे? निकालातील नंबरात एका शून्याचा चुकून फरक पडला होता. कशी प्रवीण पास झाली होती.
तुझ्या तिच्यावरच्या प्रेमाची तर तिने दस्ता दिला असताची आणि तुझ्या कुशी सुरू पडाली असती. बाबा बाबा मोडाची काहीतरी चूक होते हो. मी नापास होणं शक्यच नाही. तुम्ही पेपर मागून घ्या प्लीज. काय नाही हे तुम्ही विचारता, तुम्ही सांगितलं तिला घरी परत न आलं तुमच्या भावाची गोष्ट. आणि घरी पण मी जगाला ओरडून सांगेन की ह्या जुन्या शिंदे माणसाने खूप केला आपल्या मुलीचा. विकी प्लीज. प्लीज ताई दैवाने असा सूर का घेतला का आपल्या प्रवीणवर? विकोबा सांगत होता तार आली आहे म्हणून. कुणाची तार आली आहे भाऊजी? SSC बोर्डाची कशाबद्दल? आमची बचडी पास झाली म्हणजे कुठे पिता? तुमची बचडी पास झाली आहे. ऐका सारे काढून दे. अरे आपली प्रवीण पास झाली. बाबा आपली प्रवीण पास झाली.